नमस्कार सर्वांना. शिक्षक भरती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही माध्यम आणि विषयाची निवड करत असालही. परंतु जेव्हा प्रिफरन्सेस येणार आहे तेव्हा कोणाला प्राधान्य दिलं जाणार आहे हे महत्त्वाचं आहे समजणं. कारण हे जर समजलं नाही तर तुम्ही जे माध्यम टाकत आहात किंवा जो विषय निवडत आहात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतरच समजणार आहे. मित्रांनो, पोर्टलवरती 2022मध्ये जशी सुरू झाली त्यावेळेस मात्र मुख्य विषय कोणते, पदवीचे विषय कोणते, माध्यम कोणते याच्यावरती वेगवेगळ्या मीटिंग्ज होत होत्या आणि त्याच्यानंतरचे पत्रक आपल्या हाती लागलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण कोणीही उमेदवार कोणत्याही स्टेजवरती बाद व्हायला नको किंवा असंही होऊ शकेल की मला मार्क्स होते किंवा माझ्यापेक्षा कमी मार्क्सचा लागला का असा तुमच्या मनामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रश्न पडेल. म्हणूनच आत्ताच जर तुम्हाला तुमच्या काही चुका असतील, जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत समोर आलं तर मात्र तुम्हाला नक्की शिक्षक होताना, शिक्षक भरतीमध्ये पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना, प्रिफरन्स येताना नक्कीच फायदा होईल. म्हणून सर्वांपर्यंत नक्की पोचवा. मित्रांनो, SCRTचं परिपत्रक आहे. आपण पाहतोय की त्यांनी 8 फेब्रुवारी 2023ला दिलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी जे काही बैठक झाली त्याच्यानुसारचं हे अभिप्राय त्यांनी दिलेला आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. आणि हो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. बघा, विषय आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याबाबत. आता जी अर्हता आहे त्याचं जे विश्लेषण आहे ते सुद्धा आपण इथं पाहतोय. पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक अर्हतेसंदर्भात माननीय आयुक्त शिक्षण यांनी सादर केलेल्या प्रस्तावात सुधारणा करण्याची आवश्यकता, सुधारण्याच्या योग्य अयोग्य संदर्भात सविस्तर कारणमीमांसा तसेच प्रस्ताव सुधारणा केल्याने होणारे परिणाम याबाबत अभिप्राय. प्रस्ताव सुधारणा पुढीलप्रमाणे. आता पहा काय दिलेलं आहे. उमेदवाराने इयत्ता 10वीची परीक्षा जी प्रथम भाषा घेऊन उत्तीर्ण केलेली आहे त्या भाषेच्या माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवार पात्र राहील. म्हणजे हे जे आहे की उमेदवाराची निवड कशी होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आत्ता तुम्हाला हे उत्तर मिळालं असेल. तर तसेच त्या गटासाठी किमान आवश्यक असलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता ज्या माध्यमातून उत्तीर्ण केलेली आहे त्या सर्व माध्यमांसाठीही आत्ता 1ली ते 10वी गटातील इंग्रजी माध्यम शाळा बघून उमेदवार पात्र राहतील. इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या गटाच्या बाबतीत उमेदवार इयत्ता 10वी परीक्षेत इंग्रजी प्रथम भाषा घेऊन उत्तीर्ण केली असतील तर त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की उमेदवारांचं जर प्रथम भाषा इंग्रजी असेल 10वी मीडियम तरच त्यांचा इंग्रजी माध्यमांसाठी त्यांचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे थोडक्यातच काय की जे आपलं जे माध्यम आहे ते DED BEdचं न ठरवता ते 10वीच्या माध्यमानुसार ही भरती होते हे कोणीही विसरायचं नाही आहे. त्यामुळे 10वीचं माध्यम टाकत असताना विचारपूर्वक टाका. इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतच्या गटाच्या बाबतीत उमेदवार इयत्ता 10वी परीक्षेत इंग्रजी प्रथम भाषा करून उत्तीर्ण झाली असेल त्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, हे लक्षात घ्या. असे उमेदवार भरतीच्या वेळी उपलब्ध न झाल्या ज्या उमेदवाराने त्या गटासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून धारण केली असेल त्या उमेदवारांना त्यानंतर विचारात घेण्यात येईल असे प्रस्तावित करण्यात येत आहे. मित्रांनो, समाज माध्यमाच्या माध्यमातून खूप सारे अफवा पसरत आहेत की माध्यम कोणतं ग्राह्य धरलं जाणार आहे. तर प्रथमतः तुमच्या 10वीच्या माध्यमाचा विचार केला जाईल आणि जर 10वीची माध्यममध्ये जर उमेदवार मिळाले नाही तर मात्र DEDचं माध्यम कोणतं होतं, BEdचं माध्यम कोणतं होतं याचा विचार केला जाणार आहे. तर बघा अभिप्राय काय आहेत. इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे विषय ज्ञान व संवाद कौशल्य इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापेक्षा निश्चित चांगले असणार आहे. तथापि खालील मुद्द्याचा विचार होणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, याचमुळे 2022च्या भरतीमध्ये इंग्रजी वर्सेस मराठी माध्यम हा जो वाद पेटला होता त्याचं कारणच असं होतं आणि या भरतीमध्ये सुद्धा असंच होणार आहे की काय हे आपल्याला समजायला अवघड जात आहे. बघा आता विषय कसे असणार आहेत. केवळ इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराबरोबरच मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा इंग्रजी घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी
भाषेसाठी प्राधान्य देणे योग्य राहील. आता हा निर्णय होता, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की इंग्रजी माध्यमाचं 10वी शिक्षण पूर्ण केलं आहे म्हणून त्याला प्रिफरन्स देण्याऐवजी ज्यांचं इंग्रजी प्रथम भाषा घेऊन ज्यांनी 10वी केलेलं आहे त्यांना प्राधान्य देणं सुद्धा योग्य राहणार आहे. कारण प्रचलित विषय योजनेनुसार मराठी माध्यमाच्या शाळेला इयत्ता 5वीपासून तृतीय भाषा इंग्रजीऐवजी प्रथम भाषा इंग्रजी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर ज्या उमेदवाराने त्या गटासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून धारण केली असेल त्या उमेदवारांना द्वितीय प्राधान्य देणे योग्य राहील. म्हणजे इन शॉर्टमध्ये पहिल्यांदा असं होतं की ज्यांनी इंग्रजी माध्यम 10वीपर्यंत केलेलं आहे, इंग्लिश मिडियमतून शिक्षण केलेलं आहे, त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी करण्यात आलेली आहे छोटीशी, की ज्या उमेदवारांचं प्रथम भाषा इंग्रजीमधून जरी त्यांनी 10वी केलं असेल तरी त्यांना प्राधान्य देण्यात यावं आणि हे दोन्ही उमेदवार जर भेटले नाहीत तर मात्र त्यांचं डी.एड आणि बी.एडचं माध्यम ग्राह्य धरण्यात यावं. बघा, दुसरा मुद्दा आहे शिक्षक भरती इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी करण्यात येणार आहे असे वाटते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सर्व विषय द्वितीय तृतीय भाषा गुण इंग्रजीतून शिकवले जात असल्याने सदर केवळ बाब इंग्रजी विषयापुरती मर्यादित न राहता इतर विषयांच्या बाबतीतही लागू करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे. यामध्ये खालील 3 बाबींचा विचार करण्यात यावा. म्हणजे या अगोदर शिक्षक भरती फक्त इंग्रजी माध्यमांच्याच मुलांसाठी होणार आहे का असा प्रश्न होता, जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. परंतु आता त्याच्यामध्ये बदल काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. पहिला बदल, इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले तसेच सदर विषयात पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. आता इंग्रजी माध्यमासाठी कोणाकोणाला प्राधान्य देण्यात येणार आहे, तर ज्या शाळा असतील त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमातून ज्यांचं 10वी झालेलं आहे, सोबतच ज्यांची पदवी झालेली आहे जसं की इंग्लिश स्पेशलायझेशनसुद्धा असेल त्यांना हे प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच गणिताचं जरी असेल तर इंग्रजी माध्यमाची जरी असेल तर त्याने जेव्हा BA करत असताना इंग्रजी माध्यमातून जर त्याने गणितामध्ये पदवी घेतली असेल तर मात्र त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसरा जो मुद्दा आहे, विज्ञान व गणित विषयासंदर्भात इयत्ता 11वीपासूनच सदर विषयातील संकल्पना इंग्रजीमधून शिकवल्या असल्याने माध्यमाची अट घालू नये. सो इज इट क्लिअर माय डिअर फ्रेंड? 11वीपासूनच हे जे विज्ञान गणित आहे ते इंग्रजी माध्यम असतं, त्यामुळे विज्ञान व गणितासाठी तुमचं माध्यम कोणतं आहे याचा कोणताही शिक्षक भरतीवरती परिणाम होणार नाही. आय होप एव्हरीथिंग फॉर एव्हरीवन्स क्लिअर. आता तुमचं हे क्लेरिफिकेशन आहे ते क्लिअर झालेलं असेल. हे लँग्वेजसाठी वरचं दिलेलं आहे, परंतु सोबतच सायन्स आणि विज्ञानसाठी माध्यमाची कोणतीही अट नाही. त्यानंतर सामाजिक शास्त्र विषयासंदर्भातलं पाहूयात. सामाजिक शास्त्र विषयासाठी इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचा विचार होणार आहे. ज्यांचं इंग्रजी मीडियममधून झालेलं आहे 10वीपर्यंत त्यांना समाजशास्त्र विषयासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. इट्स क्लिअर आय होप. तुम्हाला जर याच्या संदर्भातल्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आता बघा, दुसरं नेक्स्ट आहे, सदर तरतूद केल्यास भविष्यात इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबींचाही विचार व्हावा. त्यामुळे कसं होईल, सदर जर तरतूद केली तर अर्थातच येणाऱ्या काळामध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा आणि भावी शिक्षकांचा सुद्धा जो कल आहे वाढेल याचा सुद्धा यांनी विचार केलेला आहे. म्हणजे एकाच दगडामध्ये 2 पक्षी या अशा पद्धतीने शालेय शिक्षण विभागाने मारलेले आहेत. आणि हे जे पत्र आपण पाहतोय ते राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांचं आहे. त्यामुळे आतापर्यंत जे तुमच्या मनामध्ये शंका होत्या की माध्यम कोणतं ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा कशी विषयानुसार निवड होणार आहे, मुख्य विषय कोणता जरी असला तरी तुम्हाला जे प्रिफरन्सेस येणार आहेत ते याच परिपत्रकानुसार येणार आहेत. मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने माध्यम टाकत असताना कोणतं टाकायचं याच्यानुसार सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. सध्या मी पाहते की विद्यापीठांना मान्यता असते मराठी मीडियमची, परंतु त्यांनी जर उमेदवाराने पेपर जर इंग्रजी मीडियममधून दिला असेल तर अर्थातच त्याचं हे माध्यम आहे ते इंग्रजी माध्यम असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना तर तुमची कोणतीही चूक झाली नाही तर तुम्हाला प्रिफरन्स येण्यासुद्धा कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या सर्वांच्या
शंकेचं समाधान करण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलवरती मीटिंगसुद्धा घेतो आहे. रजिस्ट्रेशन करत असताना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील आणि तुमच्या शंका डायरेक्ट फेस टू फेस सॉल्व्ह करता येतील. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.